नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। 16 वर्षीय किशोर की मौत से वर्धा में भड़के लोग। वर्धा जिले के सेलू गांव में उपचार के लिए आए 16 वर्षीय किशोर की डॉक्टर की लापरवाही के कारण मौत हो गई। सेलू के झड़सी गांव में रहने वाले श्रेयस किशोर नवघरे को तड़के 3 बजे पेट की शिकायत को लेकर यहाँ के प्राथमिक आरोग्य केंद्र में लाया जाता है। उस समय अस्पताल में डॉक्टर नहीं थे, तब एक हेल्थ वर्कर ने उस पर उपचार चालू कर दिए। उपचार के 2 घंटे के बाद श्रेयस चल बसा। ऐसे में डॉक्टरों की गैर जिम्मेदाराना हरकत को श्रेयस की मौत का जिम्मेदार ठहराया जाना लाजमी है। माझं किशोर आनंदराव नवघरे, माझ्या मुलाचं नाव श्रेयस किशोर नवघरे, राहणार टाकळी, तहसील सेलू, जिल्हा वर्धा। रात्री त्याचं 2 वाजतापासून पोट दुखण्यात आलं। पोट दुखण्यात आल्यावर त्याला झडसी PSC मध्ये तिथे आणण्यात आलं। तिथे डॉक्टर साहेब काही हजर नव्हते। मी कंपाऊंडरनं डॉक्टरला फोन लावून विचारले का गोळ्या इंजेक्शन कोणतं द्यायचं। इंजेक्शननं गोळ्या दिल्यावर आम्ही घरी नेलं। घरच्यानंतर त्याला दुखणं जास्त वाढलं। पुन्हा मी 4 वाजता लगेच आणल्यावर त्याचा म्हणजे दुखणं वाढल्यावर डॉक्टरला फोन केला तर पुन्हा तोच पेशंट आला बा। त्याचा मृत्यू म्हणजे पहिले यानं नेला, 2 व्हीलरनं आणलं होतं, मग ॲटोने आणलं। ते ॲटोतच त्याचा मृत्यू झाला दवाखान्यात, कारण की डॉक्टरच आले नव्हते। माझीवाली त्याला सस्पेंड करण्याची मागणी आहे। 6च्या दरम्यान मला फोन आलेला आहे, मी तालुका आरोग्य अधिकारी। आपण इथे मग लगेच आम्ही इथे आलो आणि इथे सर्व परिस्थिती बघितली, जाणून घेतलेली आणि त्यानुसार आमचे वरिष्ठ जे आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब ते सुद्धा आपल्या इथे आलेले। त्यांनी पण पूर्ण परिस्थिती बघितलेली आणि इथे ज्या मुलाचा मृत्यू झालेला त्या मुलाला आपण पोस्टमार्टम करता वर्धेला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। त्याचं तिथे पुढील पोस्टमार्टम होईल आणि एकदम प्राथमिक जो चौकशी केलेली त्या अनुषंगाने आपले जे डॉक्टर रवींद्र देवगडे आहेत यांना इथून निलंबित करण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाई आता पुढील जे पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे त्या अनुषंगाने पुढील कारवाई करणार। छगन भुजबड़ की कोरोना को लेकर बैठक। राज्य के अन्न नागरिक पुरवठा और ग्राहक संरक्षण मंत्री और नासिक जिले के पालक मंत्री छगन भुजबड़ ने नासिक जिलाधिकारी कार्यालय में कोरोना के बढ़ते संक्रमण को लेकर सभा बुलाई है। इस बैठक में जिलाधिकारी सूरज मांढरे, पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल, महापालिका आयुक्त, ग्रामीण पुलिस अधीक्षक, जिला आरोग्य अधिकारी के साथ अन्य अधिकारी भी उपस्थित थे। दूसरा रिव्ह्यू जो झाला तो राजीव येलोटा साहेबांनी मीटिंग घेतली। ते सगळं वेबसाईट मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिकल मॅनेजमेंट वगैरे ते सगळं बघतात। त्याच्यात दोन्ही साहेब आम्ही होतो, दोघांचा त्यांनी आढावा घेतला। त्यामध्ये सुद्धा एकंदरीत राज्याच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर आपली परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे। म्हणजे केसेस जरी वाढत असल्या तरी इतर ठिकाणी जेवढे केसेस वाढले तर आपल्या बरोबरीच्या जिल्ह्यांमध्ये त्या तुलनेत आपला अजून बरंच आपण मागे आहोत, असं काही चिंताजनक परिस्थिती नाही आहे। काय शासनाने अशा वेगळ्या सचिवांना वेगळ्या पद्धतीचं मॉनिटरिंग करायची सूचना दिल्या। म्हणजे आता एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना पुढे ICU किंवा फॅटॅलिटी रेट वगैरे ह्या गोष्टी कशा सुधारता येतील यावर फोकस होता। काहींना इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दल टार्गेट दिलेलं आहे, काहींना स्टॅटिस्टिकल मॉनिटरिंगच्या बद्दल टार्गेट दिलं, तर ते वेगळे लोक वेगळे रिव्ह्यू घेत राहतात। तर आपल्याकडे धुळ्याला गेलेली होती तिथं हॉस्पिटलमध्ये, तिथं तिचा मृत्यू झाला की कोविड पॉझिटिव्ह आहे। हा आपला पहिला डेथ आहे एकदम सुरुवातीचा। त्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक डेथ ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपण वृत्तपत्रांच्या ग्रुपवरती, यांचा एक ग्रुप आहे, एक AIR आपले आणि RM आपले आहेत, त्या ग्रुपवरती डेथ ज्या दिवशी होतं त्या दिवशी लगेच माहिती दिली जाते डेथची। त्यामुळं कुठेही लपवणे छपवण्याचा काही विषय नाही। आज 135 मृत्यू झाले, 135च। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।